अर्धवट बुजवलेल्या खड्ड्यांमुळे वाहनांचे अपघात. सिंहस्थाच्या कामामुळे नाशिककर वेठीस. कामे करा, पण सुनियोजितपणे. नाशिक रोड तसेच शहर परिसरात ठिकठिकाणी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जोमाने कामे सुरू आहेत. मात्र नाशिककरांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागत आहे. ठिकठिकाणी केलेल्या खोदकामांमुळे नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. पाईपलाईन कामासाठी केलेल्या खोदकामाने या भागातील रस्त्यांची वाट लागली आहे. नाशिक रोड परिसरातील जेल रोड येथील 2 वर्षापूर्वी रस्त्याची एक बाजू काही कामासाठी खोदण्यात आली होती. आता दुसरी बाजू गॅस पाईपलाईनसाठी खोदण्यात आल्याने कॉलनीमधील रहिवाशांना त्रास होत आहे. रस्त्यांच्या कडेला केलेले खोदकामामुळे जाणे येणे मुश्किल होत असून वाहने उभी करावीत तरी कुठे, असे प्रश्न दुकानदारांना पडला आहे. कुंभमेळा असल्यामुळे होणाऱ्या विकासकामांना नाशिककर तयार आहेत, परंतु अनेक ठिकाणचे खड्डे अर्धवट बुजवण्यात आल्याने नाराजी व्यक्त होत आहे. खड्डे केल्यानंतर पूर्णपणे बुजवण्यात न आल्याने वाहनधारकांचे जीव धोक्यात आले आहेत. अनेक ठिकाणी खड्डे बुजवताना खडी, मुरूम, रेती, खच टाकण्यात येत असल्याने वाहने घासून अपघात होत आहेत. खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान तसेच वाहनधारकांना कंबरदुखीचे त्रास होत आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेकडून शहरातील रस्त्यांचे केले जाणारे रुंदीकरण आणि काँक्रिटीकरण नाशिककरांसाठी तापदायक ठरत आहे. ठेकेदारांकडून खोदल्या जाणाऱ्या रस्त्यांमधील जलवाहिन्या फुटत असल्याने पाणीपुरवठा विस्कळीत होत असतानाच टेलिकॉम कंपन्यांच्या केबल्सही तोडल्या जात असल्याने नाशिककर डिस्कनेक्ट होण्याचे प्रमाण घडले. शहरातील रस्त्यांचे नेटवर्क अधिक मजबूत करण्यासाठी प्राधिकरणाने 28 रस्त्यांचे रुंदीकरण, काँक्रिटीकरण आणि डांबरीकरणासाठी कोट्यवधी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे संबंधित रस्ते तयार करण्यापूर्वी पाणीपुरवठा, मलनिस्सारण आदींची कामे करणे जरी अत्यंत गरजेचे असले तरी नागरिकांच्या त्रासाकडे लक्ष देणे नितांत गरजेचे असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.